दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मुलाखतीच्या सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत करुणाताई शिवशरण. ताई, सर्वप्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला तुमचं बालपण आणि शिक्षण कुठं झालं ते जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव करुणा जनार्दन शिवशरण, राहणार माचनूर, तालुका मंगळवेढा. माझं शिक्षण हे कम्प्युटर डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये झालं MIT कोथरूड पुणे येथे. आणि माझं बालपण पुणे पिंपरी चिंचवड इथे झालेलं आहे, आकुर्डी निगडी प्राधिकरण. लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती. वडील माझे शिक्षक आहेत, आईही शिक्षक आहे. त्यामुळे शिक्षकाचा घराणा असल्यामुळे शिक्षणाची खूप मोठी आवड होती. त्याच उद्देशातून माझ्या वडिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहायचा हा मोठा त्यांचा उद्देश होता. आणि मुलगी जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती आयुष्यात किंवा भविष्यात कुठेही कमी पडत नाही हा त्यांचा मानस होता सुरुवातीपासून. म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आईच्या मार्गदर्शनाखाली माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण झालं 2004 साली. त्याच्यानंतरनं पुणे इथे CID ऑफिसमध्ये 1 वर्ष म्हणून मी ट्रेनी बेसिसवर कामही केलं आहे. त्याचा अनुभव खूप छान होता. आणि 2004 साली लग्न होऊन मी माचनूर येथे स्थायिक झाले. जनार्दन शिवशरण यांच्याशी 2004 साली माझा विवाह झाला. तिथून मी माचनूर मंगळवेढा येथे स्थायिक झाले. ताई, आम्हाला आपल्या राजकीय क्षेत्राची सुरुवात कधी झाली आणि काय यावंसं वाटलं त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण पुण्यामध्ये गेल्यामुळे फ्रीडम काय असतो हे सर्वात आधी मला माहिती होतं. आणि समाजामध्ये वावरत असताना कोणत्या अडचणी येतात हे पहिल्यापासून ज्ञात होतं मला. 2004 साली लग्न झालं आणि माचनूर येथे स्थायिक झाल्यानंतर आमचा भाग हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागामध्ये महिला कधीच बाहेर पडत नाहीये किंवा चूल आणि मूल इथपर्यंतच तिची मर्यादा असते. बरोबर. जरी तिला काही जरी करायची इच्छा असली तर समाज काय म्हणेल ह्यावर तिचा जास्त फोकस असतो. त्यामुळे तिला जरी काय करायची इच्छा असेल तरी ती बाहेर पडत नाही. आणि हे मी स्वतः जवळून पाहिलं. त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं कारण एकच होतं की महिलांनी स्वतः बाहेर पडावं. जर महिला बाहेर पडली तर तिचं घर ऑटोमॅटिक सुधारतं हे मला माहिती आहे आणि ते मी जवळून अनुभवलंय सुद्धा. म्हणूनच ग्रामपंचायत माचनूर येथे मी निवडणूक लढवून समाधान दादा अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेली 5 वर्ष कामही करते. त्यामुळे तिथून महिलांना बाहेर पडलं पाहिजे आणि महिलांसाठी आपण काय करू शकतो का हे खूप मोठं वाटायचं की महिला बाहेर पडली पाहिजे आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. हा उद्देश मोठा होता म्हणून मी राजकारणात प्रवेश केला. आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी महिलांचं बरंच म्हणजे जवळून त्यांना जाऊन सांगितलं की बाबा तुम्ही बाहेर पडा, तुम्ही बाहेर पडलात तर तुमचं घर सुधारेल. बरोबर. म्हणून एक छोटीशी इच्छा होती की माझ्यासारखं महिलांनी पण एक काहीतरी करून दाखवावं. चूल आणि मूल कधी त्यांनी म्हणजे चूल आणि मूल करण्यापेक्षा समाजामध्ये वावरून आपण तर सुधारूच आणि आपल्यासोबत आपली सगळी फॅमिली आणि आपल्यासोबत असणारं कुटुंब किंवा आजूबाजूच्या ज्या महिला की आपल्याला बघून त्याही काहीतरी करू शकतील असं काहीतरी उद्देश मनात ठेवावं असं मला वाटतं. ताई, खरं तर आज सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. शुभेच्छांचा वर्षाव, स्टेटस सगळीकडेच ट्रॅफिक जाम झाल्यासारखं महिला दिन साजरा केला जातोय. खरं तर त्याचबरोबर आपलं जे काही यश असेल जिल्हा परिषदेचं असेल किंवा यशस्वी उद्योजिका म्हणून संपूर्ण तालुक्यात आणि सर्वत्र तुमची ओळख आहे. खरं तर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे स्त्रीचा हात असतोय, त्यांचं त्याग. तुम्ही यशस्वी असण्यापाठीमागं तुमचे पती जनार्दन दादा शिवशरण कशा पद्धतीनं तुम्ही त्यांचा सहभाग कसा वाटतोय तुमच्या यशापाठीमागे? एक म्हण असते की तू चल मी पाठीमागे आहे. हा शब्द मला खूप म्हणजे प्रोत्साहनपर वाटतो. म्हणजे सुरुवातीपासूनच मिस्टरांचं दादांचं माझ्या पाठीमागे एकच म्हणणं असते की तू चल आणि न घाबरता जे काय करायचं ते कर, तुझ्या पाठीमागे मी आहे. मग हा एक मोठा आत्मविश्वास आहे की तुझ्या पाठीमागे मी आहे, तू चल. ह्या बेसिसवर म्हणजे पहिल्यापासूनच करण्याची खूप मोठी जिद्द होती की बाबा काहीतरी आपण केलं पाहिजे, घरात न बसता काहीतरी केलंच पाहिजे. मग नेहमीच त्यांनी मला प्रोत्साहन दिलंय. काही करायचं असेल ते प्रत्येक गोष्टीला ते पाठीमागे उभं राहिलेत माझ्या. मग आता हे करत असताना व्यवसाय म्हटला तरी 2004 पासून आजपर्यंत फार्मर मॉलच्या माध्यमातून मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करते.
आणि ग्राउंड बेस लेवलवर जे काही प्रॉब्लेम असतील ते दोघं मिळून सांभाळतो. म्हणजे जरी माझी थोडीफार चूक झाली तर ते सांभाळून घेतात की हे असं नाही, हे असं. मग एक पती म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे माझ्या पाठीमागे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला न घाबरता मी कुठलीही गोष्ट कधीही काहीही करू शकते, एक मोठा आत्मविश्वास आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद असू किंवा पंचायत समिती असू, मी जे समाजामध्ये फिरले जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी, तिथंही तोच प्रॉब्लेम आहे की महिला काही करायचं असलं तरी एवढी गावं फिरले की महिलांना म्हणजे येतात आणि जवळ बोलतात की मॅडम मला हे करायचंय, मॅडम मला ते करायचंय. आता म्हणजे सर्वसामान्य माणसांना काहीतरी लिमिटेशन्स असतात की ते अधिकार त्यांच्याकडे नसतात, की त्यांना काही करायचं म्हटलं की त्या लेवलवर आपल्याकडे अधिकार असले पाहिजेत. म्हणून तर मग मी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या आपल्या जनतेने मला भरपूर पाठिंबा देऊन आशीर्वाद दिले आणि मला निवडून आणलं. आणि याची मला खूप मोठी जाणीव आहे की त्यांच्यामुळे मी आज जिल्हा परिषद सदस्य आहे. आणि हे करत असताना महिलांसाठी, त्याचबरोबर मुली असतील आणि महत्त्वाचं आपले युवा उद्योजक आहेत ते म्हणजे युवा आहेत मुलं, ती म्हणजे फिरताना दिसतात, वाईट वाटतं थोडंसं की मग त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे आपण आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हा मोठा मानस घेऊन मग मी जिल्हा परिषदमध्ये उतरली आहे आणि नक्कीच येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी त्यांच्यासाठी बरंच काहीतरी करण्याचं मानस घेणार आहे आणि नक्कीच करून दाखवेन त्यांच्यासाठी काहीतरी. काही मंगळवेढा तालुका असू दे किंवा आपलं माचिनूर, सर्व ग्रामीण भाग येतोय. जागतिक महिला दिन साजरा होत असताना आजही आपण बघतोय की महिला म्हणावं तितक्या बाहेर पडत नाही किंवा फ्रीडम जो विषय येतोय सर्वत्र फक्त चर्चा होती, पण ग्राउंड लेवलवर थोडं प्रमाण कमीच आहे हे मान्य करावं लागतं. त्याबद्दल काय सांगाल, महिलांना काय संदेश द्याल? महिलांनी जग काय म्हणेल ह्याचा विचार कधीही करू नये. क्या बात. आणि जग काय म्हणतंय याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय आवडतं ते करावं. कारण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे ती गोष्ट करत असताना वेळ आणि भान हे माणसाला कधीही राहत नाही. आणि वेळ आणि भान जर नाही राहिलं तर आपण यशस्वी नक्कीच होतोय असं मला वाटतं. आणि वेळ भान न ठेवता, समाजाचा विचार न करता, तुम्हाला जे आवडतंय त्याच्यामध्ये तुम्ही पदार्पण करावं. आणि त्यासाठी माझी काही मदत लागली किंवा इतरांची कुणाची जरी मदत लागली, कुठल्याही बेसिसवर जरी लागली, तर आम्ही ते सर्व त्या महिलांच्या पाठीशी राहू. खरं तर मध्यंतरीच निवडणुका पार पडल्या, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं. लक्ष्मी दहिवडी गटात काय होणार, कारण आमदार साहेबांची एकीकडे कामं जास्त होती आणि आपल्या समोर पण कोमलताई ढोबळेंचं आव्हान होतं, स्थानिक उमेदवार होते. आणि असं असताना एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता, कशा पद्धतीने तुम्ही सामोरे गेलात, काय अनुभव, प्रतिसाद कसा होता लोकांचा, त्याबद्दल काय सांगा? लोकांचा प्रतिसाद खूप छान होता, कारण आपले माननीय आमदार सभानंद अवताडे यांचं काम खूप मोठं आहे. तिथं फिरत असताना सगळ्या गावामध्ये बघितलं तर दादांचं खूप मोठं नाव आहे, खूप मोठं काम आहे. तर आपण मतदान जर मागत असू त्यांना, आम्हाला वोटिंग द्या असं जर म्हणत असू, तर प्रत्येक गोष्ट आपण विकासावरच बोलतो. विकासाच्या मुद्दा घेऊन जर आपण गेलो तर नक्कीच लोक आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ॲक्सेप्ट करतात की बाबा विकासाच्या मुद्द्यावर जर बोलत असू तर ही व्यक्ती किंवा ही माणूस की बाबा चांगलं काम करू शकतील असं आपण एक त्यांना आत्मविश्वास दिला. आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मला जनतेने खूप छान पद्धतीने विश्वास देऊन निवडून दिला. ताई, शेवटचा प्रश्न. निश्चितपणे आता पूर्वीपेक्षा जबाबदारी वाढलेली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेतील 21 गावांची जबाबदारी तुमच्याकडे आहे. ते असताना उद्योग क्षेत्रात पण तुम्ही कार्यरत आहात. हार्बर मॉलचं काम देखील तितक्याच शेतकऱ्यांसाठी जोरात सुरू आहे. ती दोन्ही जबाबदारी पार पडताना आता काही नवीन आव्हान वाटतंय का, कशा पद्धतीनं? सर्वप्रथम म्हटलं तर महिला म्हटलं की तारेवरची कसरत ही नेहमीच असते. आणि तारेवरची कसरत करत असताना जबाबदारी ही मोठी असो किंवा छोटी असो, पेलवण्याची ताकद प्रत्येक महिलेमध्ये असते. आणि ही ताकद माझ्यामध्ये नक्कीच आहे, कारण प्रत्येक आपल्याला जर निवडून देत असू तर त्या माणसांच्या आपल्याकडून जो असणारा एक इच्छा असते की बाबा आपल्यासाठी हे काहीतरी करावं. तर व्यवसाय आणि राजकारण हे दोन्ही सांभाळत असताना तारेवरची कसरत ही माझी होणार हे मला जाणीव आहे त्याची. व्यवसायही करायचा, त्याच्यात कुठे कमी पडायचं नाही आहे. आणि ह्याच सोबत आपल्याला जी 21 गावांची जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी नक्कीच त्या क्षमतेने पेलवण्याचा नक्कीच माझा बरोबर प्रयत्न असेल. तर आपल्यासोबत होते करुणाताई शिवशरण.
नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लक्ष्मी दहिवडी गटातून ते निवडून आलेत आणि असं असताना एकंदरीत आदरणीय जनार्दन दादांचा फार्मर मॉलच्या माध्यमातून किंवा विविध उद्योगांच्या माध्यमातून असणारा जनसंपर्क असू दे किंवा त्या जिल्हा परिषद गटात विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांच्या विकास कामाच्या जोरावर आणि त्यांचा एकदम स्वभाव असेल, नागरिकांनी निवडून दिलेलं आहे, जबाबदारी वाढलेली आहे. एक सक्षम महिला म्हणून आपण त्यांची मुलाखत घेतलो. सन्मान नारी शक्तीचा या आशयाखाली खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचारानं शिवशरण कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतं. असं असताना ताईंशी आपण मनमोकळ्या गप्पा मारलो. ताई, पुन्हा एकदा आमच्या चॅनलकडून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.